नमस्कार मित्रांनो, आपण महर्षी पतंजली रचित पातंजली योग सूत्र बघतोय। विभूती पादामधल्या वेगवेगळ्या सूत्रांचं रसग्रहण आपण सध्या करतोय। आपण आतापर्यंत 21 सूत्र बघितलेत, आज आपल्याला 22वे सूत्र बघायचंय। मात्र हे 22वे सूत्र व्यवस्थित समजून घेण्यासाठी आपल्याला 21व्या सूत्राची पुन्हा जोड द्यावी लागणार आहे। 21व्या सूत्रामध्ये आपण बघितलं की जी रूप नावाची तन्मात्रा आहे ती आपण कशी ऍक्टिव्हेट करतो, म्हणजे एखादा योगी साधक स्वतःला अदृश्य करू शकतो का, ह्यावर आपण विचार प्रयोग केला। एकंदरीतच हा जेव्हा आपण विचार करतोय तेव्हा प्रकाशाचे किरण त्याच्यावर पडत नाहीयेत आणि हे वैज्ञानिक दृष्टिकोन महर्षी पतंजलींनी कसा सांगितलाय हे आपण समजून घेतलं। 22वं जे सूत्र आहे हे काहीच ह्याला लागूनच पुढे आहे। हे सूत्र बघूया। एतेन शब्द आदि अंतर्धानम उत्तम। आता आपण या सूत्रामधला एक एक शब्द समजून घेऊ। एतेन म्हणजे काय, तर ह्यापूर्वी आपण कायेचं जे रूप आहे ते डोळ्यांनी अंतर्धानम केलेलं आहे, म्हणजेच अदृश्य केलेलं आहे। पुढे काय सांगतात, शब्द आदि अंतर्धानम। शब्द ही पुढची एक तन्मात्रा आहे। शब्द, स्पर्श, रस आणि गंध। बघा, शब्द हे कानांना ऐकू येतात। पुढचा जो स्पर्श आहे तो आपल्या त्वचेद्वारे आपल्याला जाणवतो। रस जो आहे तो आपण आपल्या जिभेद्वारे घेऊ शकतो आणि गंध जो आहे तो आपण नाकाद्वारे आपण प्राप्त करतो। इथे काय म्हणलेलं आहे, शब्द आदि अंतर्धानम, म्हणजे शब्दासारख्याच्या बाकीच्या ज्या 4 तन्मात्रा आहेत त्या देखील अंतर्धान होणार आहेत, म्हणजे त्या देखील आता अदृश्य होणार आहेत। उत्तम म्हणजे या ठिकाणी हे सांगितलं गेलं आहे। जो योगी साधक असतो तो स्वतःची काया समोरच्या पासून कशी लपवू शकतो, कशी अदृश्य करू शकतो हे आपण पहिलंच बघितलं। मात्र संयमावरती नियंत्रण करून तो जे बोलतोय ते देखील दुसऱ्याला ऐकू येणार नाहीये। हे तर सोडाच, पण त्यांनी एखाद्या गोष्टीला स्पर्श केला तर तो स्पर्श देखील साध्या सुध्या माणसाला कळणार नाहीये। त्याचा नैसर्गिक सुवास देखील कोणालाही आता जाणवणार नाहीये। बघा, समोरच्याचे एकंदरीतच ज्ञानेंद्रिय जी आहेत ती आता या योगी साधकाला न बघू शकत, न जाणवू शकत, न त्याचा स्पर्श अनुभवू शकत, न त्याचा गंध अनुभवू शकत। महर्षी पतंजली हळूहळू आपल्याला ह्या विभूती शास्त्रामधला गहन गूढ अर्थ समजून सांगत आहेत। हे समजण्यासाठी आपण एक छान उदाहरण घेऊया। जेव्हा एखादा गायक गाणं रेकॉर्ड करत असतो तेव्हा तो काचेच्या साऊंड प्रूफ रूम मध्ये बसून आपलं गाणं रेकॉर्डिंग करत असतो। त्याच्या तोंडातून शब्द येत असतात, त्याच्या चेहऱ्यावरती वेगवेगळे हावभाव असतात, मात्र साऊंड प्रूफ रूमच्या बाहेरचा जो व्यक्ती आहे तो आवाज अजिबातच ऐकू शकत नाही। त्याला फक्त एवढंच दिसतं की हा व्यक्ती त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव कसे करतोय, मात्र त्याचा थोडाफार देखील आवाज त्या रूमच्या बाहेर जात नाही, तसंच बाहेरचा आवाज देखील आतमध्ये येत नाही। योगी साधक आपल्या संयमाने आपला आवाज असाच बाहेर जाऊन देत नाही। बघा, महर्षी पतंजलींनी किती छान पद्धतीने इथे आवाज असो किंवा आपला स्पर्श असो किंवा आपला गंध असो, असे संपूर्ण तन्मात्रा यांच्यावरती संयम साधलेला आहे। अजूनही असे गहन आपल्याला विभूती पादामध्ये शोधून काढायचंय। फक्त ही माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी तुम्हाला काय करायचं, तुम्हाला हा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, आवडला असेलच लाईक करायचंय, कमेंट्स करायचे, तुमच्या मित्रांसोबत शेअर करायचंय। लवकरच भेटूया पुढच्या सूत्रासह, तोपर्यंत धन्यवाद।